Hello friends, next topic is Fresnel and Fraunhofer diffraction. Fresnel diffraction and Fraunhofer diffraction. बघा इथे फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेझनेल डिफ्रॅक्शन म्हणजे जे डिफ्रॅक्शन आहे त्यांचं क्लासिफिकेशन आहे दोन टाईप्समध्ये आणि कशाच्या बेसिसवरती आहे डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्सेस इन्वॉल्ड इन द एक्सपेरिमेंटल सेटअप. म्हणजे जो एक्सपेरिमेंटल सेटअप असतो की डिफ्रॅक्शनसाठी आपल्याला काय लागतं की सोर्स लागतो, स्लिट लागते, स्क्रीन लागते. तर ह्यांचे जे डिस्टन्सेस आहेत की ही जी आपली स्लिट आहे की जी आपलं डिफ्रॅक्टिंग मटेरियल म्हणून काम करते ती स्लिट आणि सोर्स त्याच्यातलं डिस्टन्स आणि ती स्लिट आणि स्क्रीन ह्याच्यातलं डिस्टन्स आहे त्याच्यावरून हे दोन टाईप पडतात. कुठला फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेझनेल डिफ्रॅक्शन. So let us see first type, Fraunhofer diffraction. If the distance between the primary source of the light, the obstacle or slit which causes diffraction, and screen for viewing the diffraction pattern are very large, the diffraction is called as a Fraunhofer diffraction. आता ह्या सेंटेन्सचा अर्थ काय आहे बघा की ही जी आपली स्लिट असते म्हणजे जी काय आहे की ऑब्स्टॅकल का किंवा स्लिट आहे विच कॉजेस डिफ्रॅक्शन की जी डिफ्रॅक्शनला कारणीभूत होते. जी स्लिट आहे की ज्याच्यामुळे डिफ्रॅक्शन होतं ती स्लिट. आणि पहिल्यांदा कुठला आहे तर प्रायमरी सोर्स ऑफ द लाईट. ही जी स्लिट आहे त्याच्यात आणि प्रायमरी सोर्स ऑफ लाईट ह्याच्यातलं डिस्टन्स आणि त्याचबरोबर ही स्लिट आणि हे स्क्रीन ज्याच्यावरती डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार त्यांच्यातलं डिस्टन्स हे जेव्हा खूप असतं व्हेरी लार्ज असतं तेव्हा जे डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला मिळतो that diffraction is called as a Fraunhofer diffraction. आता ह्या फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये काय पॉईंट आहेत. सो इन दिस केस द वेवफ्रंट इन्सिडंट ऑन द ऑब्स्टॅकल इज कन्सिडर टू बी अन प्लेन वेवफ्रंट. हा जो आपला ऑब्स्टॅकल आहे की जे आणि स्लिट आहे त्याच्यावरती जी वेवफ्रंट येते इन्सिडंट होते ती प्लेन वेवफ्रंट आहे असं कन्सिडर केलं जातं फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये. फॉर दिस we generally place the source of the light at the focus of the convex lens so that plane wavefront is incident on the obstacle and another convex lens is used on the other side of the obstacle to make the pattern visible on the screen. स्क्रीनवरती आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न विजिबल व्हायला पाहिजे, दिसायला पाहिजे. मग ह्या केसमध्ये काय आहे की ऑब्स्टॅकलच्या एका बाजूला म्हणजे दुसऱ्या बाजूला कॉन्वेक्स लेन्स ठेवले की जेणेकरून स्क्रीनवरती आपल्याला विजिबल डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळेल आणि तसंच ऑब्स्टॅकलच्या एका बाजूला सुद्धा कॉन्व्हेक्स लेन्स आहे की जेणेकरून स्क्रीनवरनं आपल्या प्रायमरी सोर्सकडून जी आपली लाईट येते ती ऑब्स्टॅकलवरती पडेल ते जेव्हा की त्याच्यातून जे लाईट्स येतात ते कसे असतील तर पॅरल बीम ऑफ लाईट असेल म्हणजे आपल्याला ऑब्स्टॅकलवरती प्लेन वेवफ्रंट मिळणार. म्हणजेच काय की आपला जो ऑब्स्टॅकल आहे त्याच्यात आयदर साईडला कॉन्व्हेक्स लेन्स यूज केले जातात. कशामध्ये फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये. आणि दिस फिगर 7.14 शोज द अरेंजमेंट स्कीमॅटिकली. सेकंड टाईप कुठला आहे तर फ्रेझनेल डिफ्रॅक्शन. आता फ्रेझनेल डिफ्रॅक्शनमध्ये काय होतं की या केसमध्ये जे डिस्टन्सेस आहेत ऑब्स्टॅकल किंवा स्लिट आणि त्याच्यातला आणि हा जो सोर्स आहे त्याच्यातला डिस्टन्स ही स्लिट आणि ऑब्स्टॅकल आणि त्याच्यातलं स्क्रीनमधलं डिस्टन्स हे कसे असतात दे आर मच स्मॉलर असतात. अँड जी वेवफ्रंट आहे इन्सिडेंट होते ती आयदर सिलेंड्रिकल ऑर स्पेरिकल असते. सिलेंड्रिकल वेवफ्रंट असेल किंवा स्पेरिकल वेवफ्रंट असेल डिपेंडिंग अपॉन द सोर्स. सोर्सचा टाईप कुठला आहे, सोर्सचा प्रकार कुठला आहे त्याच्यानुसार ती वेवफ्रंट आहे. A lens is not required to observe the diffraction pattern on the screen. फ्रेझनेल डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये लेन्सची गरज नाही आहे कारण ह्याच्यामध्ये डिस्टन्सेस व्हेरी स्मॉल असतात त्यामुळे त्या केसमध्ये लेन्सेसची गरज नाही आहे. सो लेन्सेस इज नॉट रिक्वायर्ड टू ऑब्झर्व द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑन द स्क्रीन. मग आपण ह्या दोन्हीतला डिफरन्स नोटीस करायचा आहे की फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये काय आहे की ऑब्स्टॅकल प्रायमरी सोर्स ऑब्स्टॅकल स्क्रीन ह्याच्यातलं डिस्टन्स कसं आहे तर व्हेरी लार्ज असतं.
फ्रेझनेलमध्ये ते डिस्टन्स कसं असतं, व्हेरी स्मॉल असतं. ठीक आहे, स्मॉलर असतं, मच स्मॉलर ह्याच्या कम्पॅरिझनमध्ये. त्याच्यानंतर फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शनमध्ये स्लिटवरती जी वेव्हफ्रंट इन्सिडेंट होते इट इज कन्सिडर टू बी अ प्लेन वेव्हफ्रंट आहे. आणि फ्रेझनेल डिफ्रॅक्शनमध्ये जी वेव्हफ्रंट येते ती कशी आहे तर सिलेंड्रिकल किंवा स्पेरिकल आहे, विच डिपेंड्स अपॉन द सोर्स. आणि ह्याच्यामध्ये डिस्टन्सेस लार्ज असल्यामुळे कॉन्व्हेक्स लेन्स यूज केले जातात. आणि फ्रेझनेल डिफ्रॅक्शनमध्ये लेन्सेस आर नॉट रिक्वायर्ड टू ऑब्झर्व द डिफ्रॅक्शन पॅटर्न. असा डिफरन्सेस आहेत फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन आणि फ्रेझनेल डिफ्रॅक्शनमध्ये. ह्याच्यावरती डिफरन्सेस विचारतात किंवा शॉर्ट नोट पण येऊ शकते, काही येऊ शकतं. तर अशा प्रकारे आपलं फ्रेझनेल डिफ्रॅक्शन आणि फ्रॉनहोफर डिफ्रॅक्शन हे 2 टाईप आहेत डिफ्रॅक्शनचे, डिपेंडिंग अपॉन द एक्सपेरिमेंटल सेटअप.